राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज चंद्रपुरामध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज देशभरामधून ओबीसी जे आहे चंद्रपुरामध्ये दाखल झालेले आहेत। चंद्रपुरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चा निघालेला आहे। या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जे अध्यक्ष आहेत कावळे सर आपल्या सोबत आहे। सर आज परत महामोर्चा काढण्यात येत आहे, काय कारण आहे? कारण एकच आहे की अनेक वर्षापासून केंद्र सरकारकडे आम्ही वारंवार सर्व राज्यातून मागणी करत आहोत की या देशामध्ये असलेल्या 60% ओबीसीची जातनिहाय जनगणना करून ओबीसी किती आहेत ती आकडेवारी घोषित करा। 1 वर्षापूर्वी सरकारने हा निर्णय जाहीर केला होता की येणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना नक्की करू, आम्हाला दिलासा मिळाला। परंतु प्रत्यक्षात जेव्हा त्याची अंमलबजावणी सुरू झाली, पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा घराची मोजणी झाली त्यामध्ये ओबीसीचाही कॉलम नाही आणि जातीचाही कॉलम नाही। आता दुसरी जनगणना सप्टेंबर पासून होणार आहे, त्यामध्ये तरी सरकारने ओबीसीचा कॉलम टाकावा आणि जातीचा कॉलम टाकावा आणि जातनिहाय जनगणना करून या देशात किती ओबीसी आहे ते आकडेवारी जाहीर करावी, ही प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी 14 मे 2026 राज्य सरकारने जो निर्णय घेतला की SC ST आणि ओबीसी प्रवर्गातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये अर्ज करतील आणि सवलतीचा फायदा घेऊन अर्ज करतील त्या विद्यार्थ्यांना त्याच प्रवर्गात नोकरी मिळेल, ओपन मध्ये जाता येणार नाही। ही नवीन चुकीची पद्धत राज्य सरकार अवलंबते आहे। म्हणून 14 मेचा शासन निर्णय सरकारने त्वरित रद्द करावा आणि बहुजन समाजाला न्याय द्यावा, ही दुसरी मागणी। बरं, वारंवार ओबीसींना आंदोलन करावं लागत आहे। याच्या आधीही चंद्रपुरामध्ये आंदोलन झालं, 14 मागण्याचं तुम्ही निवेदन पण दिलं होतं, त्या मागण्या पूर्ण झाल्या का? त्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये आहे त्या वेगळ्या जनगणनेचा मुद्दा वारंवार केला आम्ही, दिल्लीला केला, मुंबईला केलं, हैदराबादला केलं, तिरुपतीला केलं, पण सरकारने नंतर प्रतिसाद दिला, पण अंमलबजावणी नाही आहे ना। ती अंमलबजावणी करावी याकरता आता आम्ही। बरं, त्या 14 मागण्यापैकी किती मागण्या पूर्ण झाल्या आता? 3 मागण्यांचे जी आर आणि बाकी प्रोसेसमध्ये। अभिषेक भट्टले, NTV मराठी, चंद्रपूर।